हा आजच्या पत्रकार परिषदेला सगळ्या पत्रकार बांधवांनी स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या सिंचनाच्या विषयाच्या अनुषंगाने आहे। त्याच्या संदर्भातला सगळ्यात तपशीलवार मुद्दे आमदार कैलास पाटील आपल्याला मांडतील। सुरुवात करताना एवढंच म्हणतो की आपण आपल्या कार्यकाळातले किती वर्ष या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं, आपण कायम ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि जितके वर्ष आपण या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर तुमची कारकीर्द ह्याच्यावरून लक्षात येते की आताच्या विधानसभेच्या निवडणूक ही मतं घेत असताना आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी लोक मतदान करत असतात। आपल्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन करून लोक मतदान करत असते। मला वाटतंय असं असताना इतक्या वर्ष नेतृत्व केलेल्या पाटील पिता पुत्रांना आज स्वतःच्या तेर सारख्या राहत्या गावी सुद्धा 50 का 100 रुपयाच्या साड्या वाटून त्या ठिकाणी मतं मिळवायचा केलवाना प्रयत्न करावा लागतो। मला वाटतं ह्याच्यापेक्षा जिल्ह्याचं दुर्दैव कुठला असू शकत नाही आणि नेतृत्व करणाऱ्या माणसानं खऱ्या अर्थानं आपल्या कारकिर्दीचा आत्मपरिचय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आज पहिल्यांदा सिंचनाच्या बाबतीतला तपशीलात विषय आमदार कैलास पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समक्ष मांडले। आपल्या जिल्ह्यासाठी आपण सगळ्यात आपल्याला माहित आहे की आपला जिल्हा दुष्काळी आहे, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणारा जिल्हा आहे आणि गेली 2 पिढ्या तरी कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी जे निवडणुकीचा राजकारणाचा मत मिळवण्याचा हा विषय झालेला आहे, मुद्दा झालेला आहे। पण त्याची वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना माहित असणं आवश्यक आहे। आपल्या जिल्ह्यातल्या ज्या सिंचनाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जे प्रकल्प होते, काही प्रस्तावित होते, जे महाविकास सरकारच्या प्रस्तावित होते आणि मागच्या 2.5 वर्षात जे विकासासाठी आम्ही सरकार बदललं, आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो, काही लोक म्हणून आम्ही विकासासाठी विकास ह्या नावाखाली गोंडस नावाखाली सांगतात, त्या महायुती सरकारनं मागच्या 2.5 वर्षात आपल्या जिल्ह्यावर सिंचनाच्या बाबतीत कुठला अन्याय केला त्याबाबतची ही पत्रकार परिषद आहे। कृष्णा माडवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपल्याला नेहमी सांगितलं होतं कधी 21 TMC म्हणलं जातं, कधी 23 TMC, कधी 26 TMC, कधी 24, दरवेळेस वेगळे आकडे। परंतु वस्तुस्थिती पाहिजे की सध्या जी कामं चालू आहे ती फक्त 7 TMC उर्वरित आपल्या जे आपल्या हक्काचं पाणी आहे याबाबत कुणी बोलायला काही तयार नाही। मी असे खासदार साहेब असून आम्ही वेळोवेळी विधिमंडळात याबाबतीत बोललेलो आहे, लवादाचं कारण सांगितलं आणि त्या बाबतीतलं आपल्याला सांगायचं झालं तर 2018 मध्ये तत्कालीन जे भाजप सरकार होतं त्या सरकारने ह्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवून दिला होता आणि या प्राधान्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यातलं किंबहुना माडवाड्यातलं एकही काम नव्हतं। मग ते प्राधान्यक्रम उठवायचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये याबाबतची पहिली बैठक 26/11/2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी याबाबत घेतली आणि त्यांनी विभागाला सूचना दिल्या की प्राधान्यक्रमाच्या बाबतीत जो अडसर आहे त्याचा अडसर दूर करून तुम्ही ह्या भागातली कामं जो मराठवाड्यासाठी पैसा मराठवाड्याचा योजना राज्यपालाच्या सूचनाच्या बाहेरची मराठवाड्यासाठी आणि सगळी कामं होती पश्चिम महाराष्ट्रात। हा प्राधान्यक्रम 2018 मध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री भाजपचे होते, मुख्यमंत्री भाजपचे होते, त्यांनी लावला होता आणि हा प्राधान्यक्रम उठवायचं काम म्हणजे तुळजापूरचा रामदाला साठवून तलावापर्यंतची कामं आणि भूम पांडवाची सगळी कामं, कळंबमधला दोरावाडी साठवून तलावापर्यंतची कामं, हा प्राधान्यक्रम उठवायचं काम, ही कामं प्राधान्यक्रमात घ्यायचं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत साहेबांनी केलं होतं। प्राधान्यक्रम कधी मंजुरी मिळाली 15/2/21
ह्या प्राधान्यक्रम उठवायला म्हणजे प्राधान्यक्रमात आमदार आणि दुरावड्यांच्या कामाचा समावेश 15/2/21 तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काळात प्राधान्यक्रमात त्याचा समावेश केला गेला. 21 मार्च 2022 आता जे सांगते एकाच कामाचं 3-3दा उद्घाटन तुम्हाला किती गेला पाहिजे जाते पुण्याकडे जाते 3 मला वस्तू एवढी सांगायची की ह्या आघाडी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 21 मार्च 2022 कृष्णा मार्डा सिंचन टप्पा LIS 1 म्हणजे टप्पा क्रमांक 1 आणि LIS 2 ह्या दोन्ही योजनेचं स्थापत्य विद्युत आणि यांत्रिक कामाचा एकत्रित निविदा काढायची परवानगी 2022 दिली. कधी 21 मार्च 2022. नंतर आपल्याला माहित आहे की जून महिन्यात सरकार बदललं. आल्या सुरुवातीला ह्या सरकारनं काय केलं असेल तर ह्या कामाला स्थगिती म्हणजे त्यावेळेस जयंत पाटील साहेब आपल्या धाराशिवला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मिटिंग सांगितली की मे 23 मध्ये आपल्या कृष्णा सिंचन प्रकल्पात पाणी आपल्या जिल्ह्यात पडू शकतं. ह्या उशीर का गेला? सुरुवातीला ह्या महायुती सरकारनं शिंदे भाजप सरकारनं पहिल्यांदा ह्या कामाला स्थगित केली. त्यानंतर ते झालेल्या पावसाळ्या अधिवेशनात मी लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर ती स्थगिती उठवण्यात आली. नंतर 8 महिने निविदा प्रक्रिया झाल्यानंतर 8 महिने ह्या महायुती सरकारनं ह्याला वर्क ऑर्डर द्यायला म्हणजे कार्यक्रम मध्ये त्याला 8 महिने का लावले, कशासाठी लावले त्याचाही आपण म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगतो शिवपत्रकार करा ते आपण त्याचा करावा असं मला वाटतं. आम्ही कधी सांगावं शिवपत्रकार तुम्ही शिकवणार म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की 8 महिने का लागले कार्यक्रम मध्ये द्यायला ह्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी आहेत की त्या बाबतीतलं मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की 2021 ला ह्या प्रकल्पासाठी दोन्ही योजना कृष्णा मार्डा सिंचन प्रकल्प आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प 840 कोटी तरतूद 2020-21 ला होती. 840 कोटी 21-22 ला 479 कोटी तरतूद होती. त्या 20-21 मध्ये 840 कोटी तरतूद होती. 840 कोटी रुपये वितरित झाले निधी प्राप्त झाला. 21-22 ला 479 कोटी तरतूद होती. त्यापैकी 320 कोटी रुपये निधी प्राप्त झाला विभागाला काम करण्यासाठी. 22-23 ला 735 कोटी रुपये तरतूद होती म्हणजे 22 पासून लोक आले. 735 कोटी रुपये तरतूद होती. त्यापैकी फक्त 237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. 23-24 ला 610 कोटी रुपये तरतूद होती. 467 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. सगळ्यात महत्वाचं आता चालू आर्थिक वर्षात 500 कोटी यांनी एक तरतूद कमी केली म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस 840 कोटी तरतूद असल्या प्रकल्पाला त्यावेळेस कामं चालू होतात त्याची तरतूद वाढवण्यापेक्षा सुद्धा कमी करण्यापेक्षा म्हणजे 20-21 ला 840 कोटी रुपये तरतूद ज्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने केली होती त्याच प्रकल्पासाठी 24-25 साठी फक्त 500 कोटी रुपये तरतूद केली म्हणजे तरतूद कमी केली. आणि त्याच्या पुढची गोष्ट आहे की फक्त त्यापैकी 60 कोटी रुपये आपल्या त्या विभागाला जलसंपदा विभागाला प्राप्त झालेले. हे जरी सांगत असले की आम्ही कृष्णा मार्डा सिंचन प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपये मंजूर केले एवढं मोठा निधी दिला तरतूद केली पण प्रत्यक्षात 60 कोटी रुपये त्या प्रकल्पासाठी आपल्याकडे निधी ह्या वर्षाचा आर्थिक वर्षाचा प्राप्त झालेला आहे. आणि त्या लोकांची त्यामुळे हे काम स्लो जे झालंय त्याच्या बाबतीत हे कारण आहे कारण निधी ज्या प्रमाणात तुम्ही तरतूद केली होती त्या प्रमाणात जर निधी दिला असता तर त्याला ही कामं फास्ट झाली असती आणि ते आपलं प्रत्येक वर्षाचं पाणी आपण वर्षांवरची एक पिढी गेली ते पाणी आपल्याला मिळू शकलं. मला सत्ताधारी महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्यांना मान्य एवढंच आहे अजूनही वेळ गेलेली नाही. अजून एक आठवडा आहे आता सगळं लागायला. अजून सुद्धा तुम्ही ह्याची तरतूद जेवढी निधी तरतूद केली आहे 500 कोटी तो निधी आपल्या कृष्णा मार्डा सिंचन प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावा. उगाच तुम्ही घोषणा करायच्या बॅनर लावायचे उद्घाटन करायचे ह्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं. आज जे पाणी आपल्याला सुरुवातीला म्हणले मे 23 मध्ये येणार नंतर म्हणले मे 24 मध्ये येणार आता पुढे का जातंय तर ह्याला शासन निधीची तरतूद करत नाही. हे मूळ कारण आहे की 500 कोटी फक्त 60 कोटी रुपये निधी त्या विभागाला प्राप्त झालेल्या शासनासाठी देण्यात आले. हा झाला कृष्णा मार्डा सिंचन प्रकल्प. दुसरा विषय आता महत्वाचा आहे की त्याच्याबद्दल सविस्तर ती मांडते. तुम्हाला एक मुद्दा त्यातला सांगायचा आहे की तुम्ही मांजरा नदी घ्या परत केरणा नदी घ्या आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या ज्या नद्या त्या नद्यामध्ये
धरणं जर बघितली तर सगळे आपल्या जमिनीत आहेत. म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जमिनी बहुतांशी प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत. तुमचा निम्न तेरणा घेतला तरी लक्षात येईल, तुमचा धनेगावचा डॅम घेतला तरी लक्षात येईल. पण त्या धनेगाव डॅमच्या खाली जर आपण बघितलं तर सगळीकडे बॅरेजेस आहेत मोठे. म्हणजे जेवढं तुमच्या धनेगाव धरणात पाणी साठते त्याच्या 60 ते 70% पाणी पुढच्या बॅरेजेस मध्ये साठते. आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ही मंत्री जुने नेतृत्व ही पाटबंधारे मंत्री असताना आपल्या जिल्ह्यात तुम्ही बघा तेरणा नदीवर पण बघा बॅरेजेस नाहीत. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुम्ही तेरणा नदीवर बघा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे. आणि ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये व्हावं ही मागणी आमदार कैलास पाटील साहेब, मी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस या कामाचे सगळे सर्वे झाले होते. मला वाटतं त्या सर्वेचं सगळं विश्लेषण आणि आपल्या पाटबंधारे मंत्री असलेल्या माणसानं ज्या जिल्ह्याचं आपण नेतृत्व करतो त्या माणसानं बॅरेजेस आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ह्याच्यात जर फरक बघितला तर जमीन आसमानचा फरक आहे. बॅरेजेस सगळे तुमचे लातूर जिल्ह्यामध्ये आणि तिथं सुद्धा बघा तुम्ही जवळपास 42 किलोमीटर लांब पाणी साचतंय पुढं. तुम्ही सिंचनाचं क्षेत्र जर इव्हॅल्युएट केलं आपल्या जिल्ह्यातून त्याचं जमीन आसमानचा फरक आहे. आणि आपल्याकडच्या सुद्धा या कोल्हापूर पद्धतीच्या गोंडस नावाखाली ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं सिंचनाचं क्षेत्र त्या ठिकाणी मारायचं काम झालंय ते परत सुधारित व्हावं या उद्देशानं त्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करायचे सर्वे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाले होते. आणि त्याच्या संदर्भात सविस्तर आता आमदार काय सांगतो. आता खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपला निम्मा जिल्हा निम्म्यापेक्षा कमी भाग हा कृष्णा खोऱ्यात येतो. त्या भागाला कृष्णा खोऱ्यात पाणी येतं. पण महत्वाचं सगळ्यात महत्वाचं बराच भाग आपला गोदावरी खोऱ्यात येतो. त्यात आपल्या जिल्ह्यातल्या ज्या 3 मोठ्या नद्या आहेत मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा त्या 3 नद्यावर आपले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पण आज त्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिथं जरी पाणी उपलब्ध म्हणजे घ्यायची गरज नाही, कागदावरती पाणी अडवलं जातंय परंतु तिथे प्रत्यक्षात पाणी अडत नाही. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मी असेल खासदार साहेब असतील आम्ही तत्कालीन आपले पालकमंत्री गडाख साहेबांना विनंती केली होती की जलसंधारण विभागामार्फत या ठिकाणी बॅरेजेसची निर्मिती व्हावी. त्यानुसार त्यांनी सूचना दिली. त्यानंतर एक मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर एक सर्वे त्यांनी एजन्सी नेमली. आपल्या जिल्ह्यातल्या मांजरा, तेरणा आणि बेनीतुरा म्हणजे मांजरा नदीवरले जवळपास 12 बंधारे कोल्हापूर बंधाऱ्याचं कन्व्हर्जन रूपांतर बॅरेजमध्ये, तेरणामधल्या जवळपास 8 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजमध्ये आणि बेनीतुराच्या 4 त्या जवळपास 24 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं बॅरेजमध्ये रूपांतराचा प्रस्ताव त्यावेळेस म्हणजे मंजुरीसाठी प्रस्तावित झालं होतं. त्याचे सर्वेही झाले. मला एवढंच विचारायचंय विकासाच्या गप्पा मारणार आहे की विकासासाठी आम्ही जिल्ह्यासाठी हे केलं म्हणणार आम्हाला की तुम्ही ह्या प्रकल्पाला पुढं ज्यावेळेस महायुती सरकार आलं त्यावेळेस याचं काय झालं. आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आम्ही संबंधित मंत्र्यालाही भेटलो पाठपुरावा केला. पण ह्या का पुढे ह्या गोष्टी थांबल्या ह्याचंही उत्तर महायुती सरकारमधल्या सत्तारांनी देणं गरजेचं आहे. आणि ह्या जर गोष्टी झाल्या असत्या जे फक्त विकासावरच बोलायचं तर राजकीय गोष्टी करायच्या विकासावरच बोलायचं तर ह्या विकासाला तुम्ही अडथळा आणला किंवा त्या कामाला स्थगिती का दिली गेली हे काम थंड बसल्यात का टाकलं गेलं त्याचंही उत्तर त्या सत्ताधाऱ्यांनी देणं गरजेचं असं मला वाटतं. त्यानंतर हा बॅरेजेसचा विषय झाला. दुसरा विषय रायगावान मध्यम प्रकल्प हा कळंब तालुक्याचा रायगाव मध्यम प्रकल्प आहे. तो बऱ्याच वर्ष म्हणजे शक्यतो कधीतरीच भरतो. अति पाऊस झाला यावर्षी अतिवृष्टी झाली तर अजून प्रकल्प भरलेला नाही. त्यासाठी सुद्धा आपण महाविकास सरकारच्या काळामध्ये 2022 मध्ये लासरा बॅरेजमधनं उपसनी योजना करून रायगावांमध्ये पाणी टाकायची ही योजना प्रस्तावित केली होती. त्याला पाणी उपलब्धता 4.11 दशलक्षला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळालेलं आहे. परंतु परत या बॅरेजेस सारखंच या महायुती सरकारनं कळंब धाराशिव मतदारसंघावर अन्याय करायचा म्हणून ही योजना थंड बसत्यात टाकली. ज्याला जसा उशीर होईल त्याला कसा उशीर होईल ह्याच बघितलं. ह्याही गोष्टीचं उत्तर मला म्हणजे जे विकासाचे गप्पा मारतात किंवा जे सत्ता घ्यायचं त्याच्या बाबतीत देणं गरजेचं आहे. आणि 4था विषय आपण निकटच्या बाबतीत बघतोय की मी असेल खासदार साहेब असतील मी विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्या भागाच्या शेतकऱ्यांनी मिळून योजनेबाबतीत एक संघर्ष समिती स्थापन केली आहे. याचा जो पाठपुरावा वेळोवेळी पाठपुरावा करतात
त्याच्या सुद्धा उच्चस्तरीय समिती मान्यता झाली, जूनमध्ये मान्यता झाली. अद्यापर्यंत फक्त घोषणा जाहिरातबाजी ही केली जाते, परंतु त्या योजनेला सजीव योजनेला 111 कोटीच्या योजनेला अद्यापर्यंत ही त्याला मंजुरी मिळाली नाही किंवा 1 रुपया निधी मिळाला नाही. मला एवढंच सांगायचंय की ह्या ज्या प्रलंबित प्रश्न आहेत आपण सिंचनाच्या बाबतीतले, आपण त्या शेतकरी आत्महत्या किंवा आपण डिजिटल लावून काहीतरी न झालेलं काम श्रेय घेण्यापेक्षा फक्त ह्या योजना शासनाकडे प्रलंबित आहे. का प्रलंबित आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही. माझी विनंती आहे त्यांना, अजूनही वेळ गेलेली नाही, 1 आठवडा तुमच्या हातात आहे, अजूनही या योजनेला तुम्ही मंजुरी द्यावी. नुसती कागद मंजुरी देऊ नका, तर निधीची तरतूद करावी आणि मग विकासावर बोलावं असं मला वाटतं. तुमचे काय प्रश्न विषय लक्षात आले सगळ्याच्या तसं नसतं तो विचारायचं. बरेच लोक विकासासाठी वेगवेगळ्या पक्षांचे म्हणून विकास उदाहरण कृष्णा मारवाड्याच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं की 500 कोटी तरतूद केली, एकतर तुम्ही तरतूद कमी केली, म्हणजे 20-21 ज्या प्रकल्पासाठी 48 कोटी तरतूद होती, तरतूद वाढवायचं सोडून तुम्ही कमी केली. हा न्याय आपल्या दिल्यावर. बरं, त्या तरतुदीपैकी फक्त 60 कोटी रुपये तुम्ही निधी वितरण केला. निधी वितरण न केल्यामुळे ही कामाची गती मंदावली. ह्याला जबाबदार कोण? तुमचं असं म्हणणं गेलं की इंग्लिश नाहीये कामाचं जे काय मे 23ला पाणी येणार होतं, मे 23ला पाणी येणार होतं, मे 23 मे 24 झालं. मग निधी तुम्ही जी गडबड किंवा जे श्रेय घेण्यासाठी करा त्यापेक्षा निधी मिळवून देण्यासाठी काम पूर्ण करून घ्या म्हणलं होतं. मला काय म्हणायचंय, पाणी खरंच आलं समजा 21 तुम्हाला बी दिसणार आहे, त्यांना बी दिसणार आहे, लोकांना बी दिसणार आहे. आल्यावर काय नारळ फोडायचं, उद्घाटन करायचं, ती करावी, काय माझं त्याच्यात दुमत नाही. पाणी तिकडं त्या पंपातला इथला सीट उद्घाटन मंडप टाकून कशाचं करायचं तीच मला कळत नाही. कशासाठी करायचे? बर, शेतकऱ्याची तर गमत अशी की त्याचंच पाणी आहे त्यालाच द्यायचे, त्याचं उद्घाटन. तुम्ही सांगितलं आता तुम्ही होता सुविधा करायला विचारायला बाबा पाणी आल्यावर करा ना. आणि माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी या नात्यानं जर आपण एखादं काम खरंच केलं असेल तर ते दिसतंय ना केलेलं. समजा आपण एखादं सवा मंडप बांधला असेल, साधं दिसतंय ना. समजा आपण पाणी आणलं असेल, दिसतंय ना. जिथं पंप हाऊसचं काम अर्धवट आहे, शेतकऱ्याच्या जमिनीचा मावेजा मिळाला नाही, अजून कशातच काय नाही, त्याची तरतूद आता सांगितलं 560 कोटी 60 कोटी सुद्धा दिले नाही, तर त्याचं उद्घाटन जाऊन आपण करायचं. कशासाठी? राजकीय दादा मला एक त्याला समजून तो जर काम प्रशासकीय अधिकारी करत असेल तर आपली लोक कुठली ठरणार आपल्याला त्या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्वाचं काय लोकांना असा काही उद्घाटनीय रोग झालाय. उद्घाटनी आणि ही रोग जी आहे ती साधारणतः निवडणूक जवळ आल्यावरच होतो. आणि ती रोग इतका भयंकर आहे की आता त्या वरच्या रस्त्याने मी रोज जातो येतोय, मला रोज दिसते. तर कुठले रेल्वेचं काम करायला आली रोज बघतोय की मी जाताना, आता महिनाभर बघतोय. पण आपली केव्हा इच्छा झाली नाही जाऊन एखादं नारळ फोडावून मी उद्घाटन झालंय, भूमिपूजन झालं म्हणून सांगायचं कशाला. पण मला ती माहित नाही की राज्य सरकारकडे जर रेल्वे डिपार्टमेंट हस्तांतरित केलं असतं तर केंद्र सरकारला विचारणार आहे मी, तर तुम्ही हस्तांतर वगैरे केलंय का रेल्वे विभागात राज्य सरकारकडे. ही मासे तिथं गेले आणि जिथं साईड नाही रानापाटी तिथं गेले, आणि जिथं साईड नाही तिथंच त्या ह्याला उकर, इथं का उकर साईड उकर तिथंच त्या दुसऱ्याच्या लग्नात मुली घे, तिथं पोट झालेलं असं तरी घे. तर तिथं उकरायला लावलं, जिथं साईडच नाही तिथं आणि तिथं सांगितलं की भूमिपूजन पार पाडलं. हाय टीव्हीला प्लेट नाही, किती कुत्त रोड आहे, कशासाठी आहे, सगळं प्रत्यक्षात आल्यावर ज्या रेल्वेसाठी या बहादराने एकही मिटिंग घेतली नाही, त्या रेल्वेच्या माझ्याकडे कोसडीवर 14 बैठका येतात तिच्या भूसंपादनाच्या. पण तरी पण ज्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोलदारानं घेतल्या गेल्या, शेतकऱ्याच्या अन्नात त्या ठिकाणी माती टाकायचं काम झालं, त्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणून आपण सांगायचं. आणि याच राणा पाटलानं प्रेसला दिलं होतं की थेट खरेदीनच त्या ठिकाणी भूसंपादन होणार आहे. झालं का भूसंपादन थेट खरेदीनं? इकडं थेट खरेदीनं होणार म्हणून लोकांना गाफील ठेवलं. मला सांगा, स्वतः राणा पाटलाची जमीन त्यात जात असती
आणि ज्या जमिनीला हायवेला त्या ठिकाणी भाव मिळाले त्या पद्धतीच्या पेक्षा 10% 5% सुद्धा दर मिळत नसते, तर त्या शेतकऱ्याचं वाईट वाटणं, त्याच्या आयुष्याची कमाई गेल्यानंतर त्याला दुःख वाटणं, तर त्या शेतकऱ्याची जाणीव बघायची नाही का आपण लोकप्रतिनिधी म्हणून? त्याच्याबद्दल नाही का बोलायचं आपण? लोकांना फसवलं आणि इकडे आवाज करून टाकले रेल्वेच्या विभागाची वस्तुस्थिती आहे. त्याच पद्धतीनं आता ती झालं. पुन्हा दुसरं तिकडे गेले कुठलं पाण्याचं उद्घाटन करायला, कुठं शिंदफळ. आणि मला एक लक्षात घ्या, आपण लोकप्रतिनिधी आपण काय हवेतून पडला काय होय? आपण नॉमिनेटेड आहोत का इलेक्टेड आहोत? इलेक्टेड आहोत. आपण जर लोकांच्या एका मतामुळे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बसलो असेल तर लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा आपण उत्तर देणं आपली जबाबदारी आहे ना. एखाद्या तुळजापूर मधल्या माणसानं जर मला प्रश्न विचारला की बाबा हे आहे हे असं का, तर लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण त्याला उत्तर देणं समर्पक हे आपलं काम आहे लोकप्रतिनिधी म्हणून. आपण तुळजापूरला चावणारा कुत्र म्हणून हिनवायचं काय पद्धत आहे ही? कशाचा माज आहे एवढा? आणि ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार म्हणून बसवलं, 5 वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली लायकी नसताना, त्या मतदाराला तुम्ही जर तिथं विचारलेल्या एखाद्या प्रश्नाला जर तुम्ही चावणाऱ्या कुत्र्याची बाईट घेतली का म्हणून विचारताय, ह्याच्यापेक्षा काय म्हणजे तुमच्या बौद्धिक पोतीची करावी तेवढी किंवा कमी. आणि मी खात्रीनं सांगतो, अशा पद्धतीनं जर कुठल्या लोकप्रतिनिधीला माज आला असेल तर त्याचा माज जिरवायचं काम लोकशाहीच्या माध्यमातून करतात. आज मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की लोकसभेच्या निवडणुकीत स्वतःचा मतदारसंघ म्हणून जणू स्वतःची जहागीर, तुळजापूर म्हणजे काय बघायचंच नाही, आपलंच आहे, सगळी जहागीर असल्यासारखं वाटत होतं. पैशाचा बेसुमार वापर केला, सगळ्या यंत्रणेचा वापर केला. एवढं करून सामान्य लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून 55,000 मताची लीड, मताधिक्य स्वतः आमदार असलेले राणा पाटील त्यांच्या मतदारसंघातून जर लोकसभेला मला देत असतील तर खऱ्या अर्थानं तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या माणसानं स्वतःच्या केलेल्या कामाचं आत्मपरीक्षण करण्याची जबाबदारी त्यांची होती. त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आणि लोकांना जर अशी हीन वागणूक द्यायची असेल, नीच पातळीचं बोलणं जर त्या ठिकाणी सांगायचं असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं जिल्ह्याचं दुर्दैव असू शकत नाही. आणि सामान्य जनता निश्चितपणे या गोष्टीचा हिशोब जेव्हा कधी संधी लोकशाहीच्या मार्गाने मिळते त्यावेळेस घेतल्याशिवाय राहणार आहे. मी अधिकाऱ्याला त्यांना बरं झालं कळालं, मी नाही तुम्ही बरं झालं शोध तुमचा महत्वाचा विषय आहे, तुम्ही शोध घ्या त्याचा. मी अधिकाऱ्याला ह्यासाठी फोन केला की बाबा रे म्हणलं सदरचं काम पूर्ण झालंय का? ती म्हणले नाही. म्हणलं सदरचं पाणी आलंय का? ती म्हणले नाही. त्या पंप हाऊसला लाईट बी नाही म्हणून असं ऐकलंय. ती म्हणली खरं आहे. तिथल्या शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनीचा बावीजा पण काही लोकांचा मिळाला नाही. ती म्हणले ते पण खरं आहे. मग करायला काय? म्हणजे ती उद्घाटना रोग झालाय, म्हणजे त्या रोगाचा इलाज करायला. आता सोलापूरच्या मतदारांनी दाखवले काय असते बाळा? तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं का तिथं उद्घाटन होणार आहे म्हणून? मला माहिती आहे. कसं आहे, नाही एक लक्षात घ्या, एखाद्या विकास कामाचं उद्घाटन जर करायचं असेल तर प्रशासन कशा पद्धतीनं करतं मला वाटतं. पत्रकार म्हणून तुम्हाला काही शोध पत्रकारिता करायची आवश्यकता नाही. ती प्रोटोकॉल प्रोटोकॉल आहे की त्या संबंध विभागाचा मंत्री असेल, त्या संबंधित विभागाचा पुन्हा राज्यमंत्री असेल, त्या संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री असेल, त्या संबंधित जिल्ह्याचा खासदार असेल, त्या संबंधित जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांना निमंत्रित केलं जाते आणि मग पत्रिका काढून त्या ठिकाणी सविस्तर निमंत्रण दिलं जाते आणि मग कार्यक्रम पूर्ण केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने उद्घाटनाची प्रथा आहे. मला वाटतं दिली का होते राज्यमंत्री होते खातं होतं का नाही मला माहित नाही प्रोटोकॉलचं, पण त्यांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असेल. अशी परिस्थिती असताना या पद्धतीने उद्घाटनाची पद्धत असते. हे मी पहिल्यांदाच ऐकलं की जायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या बापाच्या घरचा पैसा खर्च असल्यावर पार्टीच्या नावाखाली उद्घाटनाचा कार्यक्रम. बरंच लोक काय मूर्ख आहेत का? उद्घाटन नव्हतं त्या ठिकाणी, पाहणी दौरा होता. पंतप्रधानांनी अगोदर सांगितलं पत्रकारांना पाहणी करावी घेणार आहे. त्या विरोधकांनी राजकारण केलं त्या ठिकाणी असं म्हणलं. आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही आहात पूर्ण सगळं प्रिप्लॅन केलं. म्हणजे आम्ही त्याला कुत्र्याची मध्ये म्हणून राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं. नाही राणा पाटलाला आम्ही सांगितलं होतं का कुत्र्याची मध्ये म्हणून? पहिल्यांदा क्रिया कुणी केली? आम्ही बी लोकप्रतिनिधी आहेत. आम्हालाही एखाद्या गावात जर काम नाही झालं तर लोक जाब विचारतात ना लोकशाहीमध्ये. नाही क्रिया लोकांनी
लोकांनी जा विचारायचं आणि लोकप्रतिनिधींना उत्तर द्यायचं हीच पद्धत असते. जा विचारणाऱ्या माणसाला जर आपण कुत्र म्हणून हिनवत असू तर ह्याच्यापेक्षा तुमच्या देशी वाळकोळीचा काय विचार करावा. क्रियेची तुम्हाला अधिकाऱ्याने माहिती दिली का उद्घाटन होतं का? उद्घाटन आता होतं न होतं जर उद्घाटन नव्हतं की मी सांगितलं की उद्घाटन रोग आहे म्हणून. बरं ती जाऊ द्या. आता अजून तुमचं ताज सांगतो तुम्हाला. काल गुरुवाकाच्या मंदिरात एक उद्घाटन पार पडलं. भूमिपूजन आणि उद्घाटन. हा ती सागवानी पण आणि गुरबा काकाचं तर थापटणं असं खतरनाक आहे की लवाड काम करणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय काय धीरज पाटलांनी जो काही तिथं हे केलं बोलायला सुरुवात केली होती ते उद्घाटन आहे.